सीजेपीच्या आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीये असं नाहीये. सगळीकडे वाद सुरू झाले. या सीजेपी वाल्यांचा मूळ अजेंडा, त्यांचा हेतू हा काही स्वच्छ नव्हता. म्हणजे विद्यार्थी हित साधण्यापेक्षा काही राजकीय पक्षांचं हित त्यांना साधायचं होतं, हे आता जवळपास उघड झालेलंच आहे. पण काही माध्यम संस्थांना हे अजिबात मान्य नाहीये. ते डोळ्यावरची पट्टी काढायला तयारच नाहीये. म्हणजे कुणी असं म्हटलं ना की हे आंदोलन जरा भरकटलं होतं, म्हणजे यामध्ये मूळ हेतू जो होता ना तो मागे पडला, असं म्हटलं की म्हटलं ही काही ठराविक माध्यम संस्था आहेत ना अशा वस्कन अंगावर येतात. त्यांना हे आवडतच नाही. म्हणजे आता मला सांगा, प्रसार माध्यमांचं काम काय आहे? तर जे जसं घडतंय तसं लोकांसमोर मांडणं. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर. पण काही माध्यम संस्थांना विरोधकांसारखी ना दिशाभूल करण्याची सवय जडलीय. त्यांच्या दृष्टीने तुम्ही सरकारची बाजू घेतली, सरकारच्या एखाद्या निर्णयाचं कौतुक केलं किंवा विरोधकांना विरोध केला, त्यांची भूमिका कशी चुकीची आहे असं सांगितलं की तुम्ही गोदी मीडिया, अंधभक्त किंवा तुम्हाला कुठल्या तरी पुरस्काराची अपेक्षा असणार म्हणून तुम्ही असं वागताय, हा टॅग देऊन हे मोकळेच होतात. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला माहितीये तुम्हाला ते छान सुरेल गाणं आठवलंय. आता प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. एका माध्यम संस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर लिहिलेला अग्रलेख आपल्याला मागे घ्यावा लागू नये किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला लागू नये म्हणजे सुख आहे. बरोबर ना? तुमच्या लक्षात आलंय मी कोणाविषयी बोलतीये? बरोबर ओळखलंय. ही तीच माध्यम संस्था आहे जी एकेकाळी प्रतिष्ठित मानली जायची. हो, एकेकाळी. कारण आत्ताचं चित्र बदललेलं आहे. आता संपादक महाशय ज्या विचारधारेला मानतात, ज्यांना मानतात, त्यांच्या विरोधात तुम्ही थोडं जरी बोललात ना की तुमच्यावर अग्रलेखाच्या पानावर लिहिलं जाणारच म्हणून समजा. त्यांच्या या अशा आतताईपणामुळे, हेकेखोरपणामुळे अग्रलेख मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. पण त्यातून ते काही शिकलेले नाहीयेत. अशी नामुष्की एका प्रतिष्ठित माध्यम संस्थेवर येणं खरं म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण असं होऊन सुद्धा त्यातून शहाणपण वगैरे तर त्यांना काही आलेलं नाहीये. पुन्हा पुन्हा तेच तेच करायला त्यांना फार आवडतं. इथे आमचीच सत्ता चालते, आमच्या पुढे कोणी नाही, हा यांचा स्वभाव. सध्या जंतर मंतरवर झालेलं जे आंदोलन होतं त्यावरून आपल्या सगळ्यांचे लाडके नाट्य अभिनेते प्रशांत दामले हे या संपादक महाशयांच्या केंद्रस्थानी आलेत. प्रशांत दामले नाट्य रसिकांचे लाडके, पण संपादक महाशयांचे जरा दोडके झालेत. म्हणूनच 2 दिवसापूर्वी म्हणजे 11 ऑगस्टला गेले दामले कुणीकडे असा एक लेख यांनी लिहिला होता. आता ज्या सदरात हा लेख लिहिलाय त्याचं जे नाव आहे ना तसंच वाटलं ते वाचताना, उलटा चष्मा. जोक सत्ता का उलटा चष्मा. म्हणजे वाचल्यावर असं म्हणावंसं वाटते, गेला जोक सत्ता कुणीकडे. बरं, प्रशांत दामले असं काय वेगळं बोलले हे मी कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलंय. म्हणजे ते इतकं का झोमलं? त्यात तर झोमण्यासारखं काही नव्हतं. प्रशांत दामले यांची अलीकडे एक मुलाखत झाली एका टीव्ही न्यूज चॅनलवर. त्यात त्यांना जेन-झी आणि नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की जेन-झी खूप फास्ट आहे आणि त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना लगेच हवी असतात. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांनी असं सांगितलं की ज्यांना नीटचा फुल फॉर्म सुद्धा माहित नाही असे अनेक विद्यार्थी या आंदोलनात दिसत होते. आता यात काय चुकीचं होतं? असे अनेक व्हिडिओ त्यावेळी सुद्धा आपण पाहिलेले. नीट का फुल फॉर्म क्या है? मैं 12th कर रही हूं ना, सीबीएसई का पता है, यूनिवर्सिटी का है ना। सीबीएसई का बता दो, बता दो। नीट का फुल फॉर्म बता दो। ये तो आपको बताएगा। नहीं, तू बता। नीट का फुल फॉर्म तो नहीं पता, उसको पता होगा। नेशनल एंट्रेंस टेस्ट होता है। एग्जामिनेशन। नीट का फुल फॉर्म बता दो। ओह, मैं नीट स्टूडेंट नहीं हूँ। एनडीए का फुल फॉर्म बता सकते हो? हाँ, नेशनल नहीं पता। सीबीएसई का बता दो। सेंट्रल बोर्ड सीनियर एजुकेशन। नेक्स्ट को पूछो, मैं सपोर्ट करना आया हूँ ना। हाँ तो सपोर्ट करना है ना। मैं फुल फॉर्म याद करके लाऊंगा। आप नीट का फुल फॉर्म बता दो। व्हाट? नीट। ये क्या? मैंने तो कह रहा हूँ, मैंने तो एग्जाम ही नहीं दिया है। मैं तो नहीं। टेस्ट करने आए सुनो हो सुनो ना?
मोदी जी खुद पढ़े लिखे हैं क्या? उन्हें परीक्षा का पी नहीं आता होगा, एजुकेशन का ई नहीं आता होगा और बकवास करने के लिए आ जाते हैं। बुरा ना माने, बट क्या आपको नीट का एग्जाम फुल फॉर्म पता है आपको? क्योंकि आप भी यहाँ पे आए हो नीट का मुद्दा उठाने के लिए, क्या आप नेशनल एलिजिबल करके कुछ फुल फॉर्म है, हाँ। ठीक है, फुल लाइक अभी मैंने याद की थी बट भूल गई, वो बात अलग है, ठीक है। ओके, वो भी छोड़ते हैं। जैसे कि आप कौन से बोर्ड से पढ़ती हैं यहाँ पे? सीबीएसई बोर्ड। आपको सीबीएसई का फुल फॉर्म पता है? चलिए ठीक है, वो भी मैंने मान लिया। जैसे कि आपको नहीं पता है, लेकिन इसका मतलब ये तो नहीं है कि हम कहेंगे कि नहीं आपको पता नहीं है तो आप छात्र नहीं हो, है ना? येस, एक्झॅक्टली। तुम्हाला सुद्धा असे अनेक व्हिडिओ आम्ही दाखवलेले आहेत की ज्यांना नीट म्हणजे काय हे माहिती नाही, त्याचा फुल फॉर्म माहिती नाही किंवा अशा परीक्षांशी ज्यांचा संबंध नाही, असे विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात होते. त्यांच्यापैकी किती जण विद्यार्थी होते हा प्रश्नच होता. या आंदोलनामध्ये तर अर्धे अधिक गुंड होते. तसे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि आपण ते पाहिलेले आहेत. पण प्रशांत दामले यांनी अशी काहीही टीका केली नव्हती. त्यांचं एकदम साधं सरळ वाक्य होतं. पण त्यांच्या या विधानावरून लेखात त्यांच्या कलेचा अपमान केला गेला. याच लेखाची ढाल घेऊन आंदोलनजीवी जे कलाकार आहेत ना आपले मराठी, ते सुद्धा या वादात उतरले. ते बहुतेक वाटच बघत असतात. झुरळांवर प्रशांत दामले यांनी टीका केल्यानंतर पांढऱ्या केसांचा राजपुत्र उर्फ सचिन गोस्वामी हे चांगलेच संतापले आणि त्यांनी तुम्ही विचारवंत नाही अशा पद्धतीने हिणवलं. कलावंत हा विचारवंत असतोच असं नाही अशा आशयाच्या पोस्ट सुद्धा यानंतर फिरायला लागल्या. आता यांच्या हास्यवीरांनी आंदोलनाच्या काळात सीजेपीला पाठिंबा देऊन ते किती मोठे विचारवंत आहेत हे दाखवून दिले ते खूप आहे. हास्य जत्रेचे विचारवंत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता अनेक वर्ष हास्य जत्रा हा कार्यक्रम सुरू आहे. सगळे कलाकार चांगलं काम करतात, लोकांचं चांगलं मनोरंजन करतात. महाराष्ट्राने सुद्धा या सगळ्या कलाकारांना या कार्यक्रमाला डोक्यावर घेतलंय. म्हणून आपणच मोठे विचारवंत असं जर तुम्हाला वाटत असेल तर खुशाल वाटू द्या, काही म्हणणं नाही. पण म्हणून जागतिक विक्रम ज्यांच्या नावावर आहे, अनेक वर्ष जे अविरतपणे रंगभूमीची सेवा करतायत, अशा प्रशांत दामले यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार असलेल्या प्रशांत दामले यांनी त्यांच्या 42 वर्षांहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत 13,300 पेक्षा जास्त लाईव्ह प्रयोग करण्याचा एक अद्भुत असा विक्रम केलाय. आपण त्यांच्या आसपास तरी आहोत का याचा विचार स्वतःला विचारवंत म्हणवणाऱ्या समस्त मराठी कलाकारांनी एकदा करावा. या आंदोलनाच्या आयोजकांनी आंदोलनामध्ये पैशांचा पाऊस पाडला होता. मेटाला सुद्धा पैसे चारले होते, तर कलाकारांची काय गोष्ट. आंदोलनाचे समर्थन आणि मोदी सरकारवर टीका करणाऱ्या कलाकारांनी प्रशांत दामले यांच्यावर बोलूच नाही. कोविड काळामध्ये याच प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज कलावंतांना प्रचंड मदत केली होती. पूरग्रस्तांना सुद्धा मदत केलीये आणि त्यांच्या संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. सरकार विरोधी न बोलल्याने आणि आंदोलकांच्या हेतूवर शंका घेतल्याने तुम्ही त्यांना असंवेदनशील ठरवता. तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जसं तुम्हाला आंदोलनाला पाठिंबा देण्याचा अधिकार आहे, ते तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं जे दिसलं, जे जाणवलं ते बोलण्याचा प्रशांत दामले यांना सुद्धा अधिकार आहे. त्यावरून त्यांच्या विनोदाचा दर्जा ठरवण्याचा अधिकार कोणत्याही कलाकाराला किंवा पत्रकाराला अजिबात नाहीये. कोलांट्या उड्या मारणारे ते राजू परुळेकर आणि निरंजन टकले हे सुद्धा प्रशांत दामले यांच्यावर टीका करायला लागले. ते पण संपादक महाशयांचे साथीचे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण अशी वेगळी काय अपेक्षा करणार. त्यांचं बरोबर आहे. ज्या माध्यम संस्था, जे पत्रकार, जे कलावंत या आंदोलनाच्या बाजूने आहेत ना, त्यांना या संपूर्ण आंदोलनामध्ये चुकीचं काहीच दिसलं नाही. या आंदोलनातला मूळ शैक्षणिक मुद्दा बाजूला फेकला गेला हे सुद्धा जाणवलं नाही. या आंदोलनकर्त्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी किती तळमळ होती. आंदोलनाच्या बाजूने उभं राहून अशी तुम्ही कोणती सत्याची बाजू घेतलीये. म्हणजे देशविरोधी घोषणा, नारे, गाणी, हिंदू धर्माचा अपमान, अहो एवढंच नाही तर दहशतवादी कट सुद्धा यामागे रचला जात होता अशी माहिती समोर आलीये. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली त्यांना पदावरून हटवलं. बरोबर, खरं बोललं ना की हे असं होतं, तो भाग वेगळा. पण एवढं सगळं दिसत असताना तुम्हाला हे आंदोलन खरं कसं काय दिसत होतं, या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुमच्याकडे? बरं, यांचा तो लाडका कोण, तो अभिजित दिपके, त्याची तर मजाच आहे. आता हा काय म्हणतो, म्हणजे याने काय घोषणा केलीये,
जंतर मंतर आंदोलनाचा सीझन 2 लवकरच येणार आहे. हा आंदोलनाला सीझन म्हणतो. आंदोलन म्हणजे काय? महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, त्याचा नवीन सीझन यायला. एकूणच बौद्धिक दिवाळखोरी आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये कुठे विद्यार्थी हित आहे हे जरा प्रशांत दामले यांच्यावर टीका करणाऱ्यांनी दाखवून द्यावं. प्रशांत दामले हे आता एकमेव असे कलाकार आहेत की ज्यांनी विखारी टीका न करता साध्या सोप्या शब्दात त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. पण या वस्तुस्थितीवर गेले दामले कुणीकडे असं म्हणत तुम्हाला पद्मश्री मिळवायची असेल तर खुशाल करा सरकारची खुशामतगिरी, पण विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ कशाला चोळता असा प्रश्न केलाय. अहो यात विद्यार्थी कुठे हाच तर मूळ प्रश्न आहे. नाही बरोबर आहे, तुमचा गोंधळ होणारच. कारण 56 वर्षाच्या युवा नेत्याला तुम्ही आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवले, त्यामुळे विद्यार्थी वयोगटाचा आणि तुमचा असा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. कलावंतांनी सरकारची तळी उचलावी की नाही हा जरा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे हा मुद्दा सुद्धा तुम्ही लेखात मांडलेला आहे. पण तुम्ही विरोधकांची किती तळी उचलणार? आणि हो, आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या पोस्टरवरची भाषा तुम्हाला विनोदी वाटत असेल तर तुमच्या विनोदाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. तुमचा आणि विनोदाचा काहीही संबंध नाही हे यातून दिसून येतं. पोस्टरवरच्या भाषेला विनोदाचा दर्जा देणारा जोकसत्ता थेट काळजातच घुसला. आणि असे प्रसंग आहेत ना, सध्या वारंवार घडतायत. त्या सीजेपी वाल्यांना काय हो, 4 दिवस आंदोलनाचे असं म्हणत आंदोलन करत हिंडतील. एक आंदोलन संपलं की दुसरं, एका आंदोलनाची दुसरी गोष्ट, एका राजीनाम्याची दुसरी गोष्ट, हे त्यांचं सुरूच राहील. पण तुमचं काय? म्हणजे यांच्या नादी लागून तुम्ही अग्रलेख लिहाल, मग तो मागे घ्यावा लागेल, मग तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागेल, किंवा उलटा चष्मा घालून वैचारिक दिवाळखोरी उघड झाल्यावर भडकमकरांचा प्रतिवाद प्रकाशित करण्याची तुमच्यावर जशी नामुष्की ओढवली आहे ना, तशी पुन्हा ओढवेल. म्हणजे हे काही तुमच्या उदारमतवादी असण्याचं उदाहरण नाहीये. याला उपरती असं सुद्धा म्हणत नाही. ही शुद्ध नामुष्कीच आहे. हे सत्र असं किती दिवस अजून चालू ठेवणार? आणि सीजेपीच्या झुरळांमुळे तुमचा अजून एक प्रॉब्लेम झालाय. सुरेल आवाजातली गाणी सुद्धा तुम्हाला भसाड्या आवाजातली आहेत की काय असं वाटायला लागले. तुम्ही एक काम करा, तुमचा उलटा चष्मा आहे ना तो जरा सरळ करा, कानावरचे हात बाजूला काढा, म्हणजे तुम्हाला स्वच्छ दिसेल. भसाडा आवाज जो मुळात सुरेल आहे तो तुम्हाला नीट सुरेल ऐकू येईल आणि तुमच्या विनोदाचा दर्जा सुद्धा सुधारेल. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला रोज बोलायचंय, रोज चर्चा करायची आहे. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.